विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. JS फिजिक्स या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत. फिजिक्स विषयाच्या BSc पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंड पेपर नंबर 3 साठी एक व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. पेपरचं नाव आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आणि त्यामध्ये आपण युनिट नंबर फर्स्ट पाहतोय इलास्टिसिटी. ठीक आहे. आजचा आपला व्हिडिओ लेक्चर नंबर 13. या अगोदर आपण ऑलरेडी 12 व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. जर ते तुम्ही पाहिला नसेल तर ते पहिल्यांदा पाहून घ्यावेत, जेणेकरून तुम्हाला बेसिक पासून सर्व गोष्टी माहीत होतील. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो पॉइंट पाहणार आहोत तो बीम सपोर्टेड ॲट बोथ द एंड्स अँड लोडेड ॲट मिडल, आणि त्याचे आपण केस नंबर फर्स्ट पाहणार आहोत. ठीक आहे. वेट ऑफ द बीम इज इनइफेक्टिव्ह. पहिल्यांदा बीम म्हणजे काय ते पाहू, त्याचबरोबर त्याच्या वेगवेगळ्या किती केसेस बनतात आणि कशा पद्धतीने त्या डिराईव्ह करायचं, त्या सर्व गोष्टी आपण वन बाय वन डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. पॉइंट सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला पहिल्यांदा बीम म्हणजे काय ते सांगेन, त्याचबरोबर त्याचे किती केसेस बनतात त्या पण आपण या ठिकाणी डिस्कस करू, आणि नंतर मग वन बाय वन जे डेरिव्हेशन्स आहेत ते आपण डिराईव्ह करूया. फर्स्ट ऑफ ऑल, बीम म्हणजे काय? बीम मीन्स एक युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया असलेली रॉड. त्याची जी लेंथ आहे त्याच्या विड्थ पेक्षा लार्ज असायला पाहिजे, त्याला आपण बीम म्हणतो. जसं की मी या ठिकाणी एक रॉड ड्रॉ केलेला आहे, त्याची जी लेंथ आहे ती L आहे. ती लेंथ त्याच्या विड्थ पेक्षा खूप लार्ज आहे. ठीक आहे. तर अशा टाईपच्या ऑब्जेक्टला आपण बीम असं म्हणतो. ठीक आहे. चला, आता आपला जो पॉइंट आहे तो काय म्हणतो बघा. बीम सपोर्टेड ॲट बोथ द एंड्स, म्हणजे त्या बीमला आपल्याला काय करायचंय, दोन्ही एंडला सपोर्ट लावायचा आहे. ठीक आहे. आणि जो लोड आहे तो मिडलला अप्लाय करायचा आहे. तर कशा पद्धतीनं करणार आहोत ते बघूया. जसं की आता ही एक रॉड आहे किंवा एक बीम आहे, त्याची लेंथ L आपण घेतलेली आहे. ठीक आहे. तर त्याच्या दोन्ही एंडला अशा पद्धतीनं सपोर्ट लावा म्हणले त्यांनी. ठीक आहे. सपोर्ट लावा. आता यामध्ये 3 केसेस बनतात मुलांना. केस नंबर फर्स्ट. केस नंबर फर्स्ट मध्ये काय म्हणते की जो बीम आहे, जे की आपण त्याला दोन्ही एंडला सपोर्ट लावलेला आहे, त्याच्या मिडलला लोड सस्पेंड करा आणि त्या गिव्हन लोडमुळं तो बीम किती डिप्रेस झाला त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करा. समजा तो y इतका डिप्रेस झालेला आहे, तर त्या y ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. परंतु जो बीम आहे त्या बीमचं या ठिकाणी वेट निग्लेक्ट करायचं आहे आपल्याला केस नंबर फर्स्ट मध्ये. फक्त एक्सटर्नल वेटमुळे किती डिप्रेशन झालेलं आहे ते फाइंड आउट करायचं. ठीक आहे. केस नंबर सेकंड, यामध्ये काय करायचं आहे, जो बीम आहे मुलांनो त्या बीमच्या स्वतःच्या वेटमुळे तो किती डिप्रेस झालेला आहे किंवा किती बेंड झालेला आहे त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करा. आणि केस नंबर थर्ड मध्ये काय करायचं आहे, जो बीम आपण या ठिकाणी घेतलेला आहे त्या बीमच्या मिडलला एक्सटर्नल लोड, त्याचबरोबर त्या बीमचं लोड, त्या दोन्हीमुळे तो किती डिप्रेस झालेला आहे त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करा. तर अशा पद्धतीनं आपल्याला डिफरंट केसेस या ठिकाणी पाहिजे आहेत. तर वन बाय वन आपण व्यवस्थित पाहूया. ठीक आहे. पण या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट केस पाहणार आहोत आणि रिमेनिंग केसेस जे आहेत ते येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण ते पण कम्प्लीट करून घेऊ. चला सुरू करूया. तर केस नंबर फर्स्ट काय म्हणते बघा. बीम सपोर्टेड ॲट बोथ एंड्स अँड लोडेड ॲट मिडल, बट वेट ऑफ द बीम इज इनइफेक्टिव्ह. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, एक्सटर्नल लोडमुळं त्याच्यामध्ये किती बेंडिंग प्रोड्यूस होते, त्याचं बेंडिंग मुवमेंट
किंवा त्याचं जे डिप्रेशन आहे ते फाइंड आउट करायचं आहे, परंतु या ठिकाणी जो बीम आपण कन्सिडर करतोय त्याचं वेट आपल्याला या ठिकाणी निग्लेक्ट करायचं आहे. एक्झाममध्ये जर क्वेश्चन विचारलं तर कशा पद्धतीने विचारतील, डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर डिप्रेशन ऑफ सेंट्रली लोडेड बीम सपोर्टेड एट इट्स एंड वेन वेट ऑफ द बीम इज निग्लेक्टेड. ठीक आहे, अशा पद्धतीने जर क्वेश्चन एक्झाममध्ये विचारलं गेलं तर त्याला कशा पद्धतीने डिराईव्ह करायचं आहे ते मी या ठिकाणी डिटेलमध्ये व्यवस्थित सांगतो. ठीक आहे, चला पहिल्यांदा डायग्राम समजून घेऊया, नंतर मग एक्झाम मध्ये थेरी कशी लिहायची ते मी या ठिकाणी डिस्कस करतो. ठीक आहे, ओके. कन्सिडर करू की आपल्याकडे एक युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया असलेला एक बीम आहे. जसं की मी या ठिकाणी ड्रॉ करतोय, हा एबी नावाचा एक बीम आहे. त्याची ही जी मधली सेंटर मधली जी लाईन आहे त्याला आपण न्यूट्रल ऍक्सिस म्हणतो. आता ह्या बीमची जी लेंथ आहे या ठिकाणी आपण स्मॉल एल कन्सिडर केलेली आहे. आता आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे की ह्या बीमचं जे वेट आहे ते निग्लेक्ट करा आणि ह्या बीमच्या सेंटरला अशा पद्धतीनं लोड अप्लाय करायचंय आणि त्या लोडमुळे किती डिप्रेस झालेला आहे तो बीम त्याची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, ओके. आता बघा, त्या बीमची सेंटर पॉइंट पासूनची इथपर्यंतची जी लेंथ आहे ती L/2 होईल, कारण का टोटल लेंथ बीमची L आहे आणि जी रिमेनिंग लेंथ आहे सेंटर पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत ती सुद्धा L/2 होईल. क्लिअर. आता काय होईल मुलांनो, ज्यावेळेस आपण एक्सटर्नल लोड या ठिकाणी अप्लाय करतो त्यावेळेस तो जो बीम आहे या ठिकाणी अशा पद्धतीनं बेंड होतो, जसं की डायग्राम मध्ये दाखवलेला आहे. ठीक आहे, बेंड होतो. इनिशियली तो ओ पॉइंट वरती होता, लोड अप्लाय केल्यामुळे तो ओ डॅशला आला. ठीक आहे, ओ डॅशला आला. आता ह्या एक्सटर्नल लोडमुळं त्याच्या दोन्ही एंडला, बीमच्या दोन्ही एंडला नॉर्मल रिॲक्शन अपियर झाली. आपण टोटल लोड या ठिकाणी डब्ल्यू अप्लाय करतोय, तर ए एंडला W/2 नॉर्मल रिॲक्शन अपियर झालेली आहे आणि एंड बी ला W/2 नॉर्मल रिॲक्शन अपियर झालेली आहे. म्हणजे आपण टोटल वेटच्या हाफ या ठिकाणी अशा पद्धतीने नॉर्मल रिॲक्शन अपियर झालेली आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, ओके. तर हे होतं डायग्रामचं डिस्कशन. आता जे काही अजून आपले पॉइंट्स डायग्राम मध्ये दिसत आहेत ते आपण 1 बाय 1 या ठिकाणी डिस्कस करू आणि ते नंतर आपण अपडेट करूया. चला तर मग आता एक्झाम मध्ये कसं लिहायचं आहे ह्या डायग्रामचं डिस्कशन ते मी या ठिकाणी सांगतो. तर बघा, मी जस्ट वाचून दाखवतो. आता मी ऑलरेडी हे डिस्कस केलेलं आहे सर्व. कन्सिडर ए बीम AB ऑफ लेंथ L विच इज सपोर्टेड ॲट इट्स एंड. म्हणजे एक बीम आहे AB, त्याला आपण दोन्ही एंडला सपोर्ट लावलेले आहेत. ठीक आहे, त्याचबरोबर लोड इज अप्लाइड ॲट इट्स सेंटर बट वेट ऑफ द बीम इज निग्लेक्टेड. ठीक आहे, म्हणजे लोड आपल्याला सेंटरला अप्लाय करायचा आहे आणि बीमचं वेट या ठिकाणी निग्लेक्ट करायचं आहे. पुढे, let W is the load applied at center of beam and W/2 is normal reaction appear at its end. म्हणजे मी हे डिस्कस केले बघा, सेंटरला जर आपण W लोड अप्लाय केला तर आपल्याला दोन्ही एंडला या ठिकाणी नॉर्मल रिॲक्शन अपियर झालेले दिसतील, W/2 दोन्ही एंडला. ठीक आहे. आता जर तुम्ही ह्याला व्यवस्थित ऑब्झर्व केलात मुलांनो, तर तुम्हाला ह्या ठिकाणी दोन इन्व्हर्टेड कॅन्टिलिव्हर्स बघायला मिळतील ह्या डायग्राम मध्ये. कसं, समजा आपण ओ डॅश पॉइंटला या ठिकाणी फिक्स पॉइंट कन्सिडर केलं तर ह्या ठिकाणी तुम्हाला हवाला एक कॅन्टिलिव्हर या ठिकाणी बघायला मिळेल आणि दुसऱ्या अपोजिट साईडला असा एक कॅन्टिलिव्हर बघायला मिळेल. ठीक आहे. आता कॅन्टिलिव्हर म्हणजे काय की एक युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया असलेला रॉड, त्या रॉडच्या एका एंडला अशा पद्धतीने फिक्स केलं जातं आणि फ्री एंडला आपण अशा पद्धतीने लोड अप्लाय करतो मुलांना. ह्या स्ट्रक्चरला आपण कॅन्टिलिव्हर म्हणतो. जर तुम्हाला कॅन्टिलिव्हर समजून घ्यायचं असेल डिटेलमध्ये तर आपण ऑलरेडी त्याच्यावरती व्हिडिओज बनवलेले आहेत वेगवेगळ्या, त्यामध्ये पण केसेस आपण डिस्कस केलेले आहेत. जर ते तुम्ही पाहिलं नसेल तर ते व्हिडिओ पाहून घ्यावेत, जेणेकरून तुम्हाला कॅन्टिलिव्हर म्हणजे काय ते समजेल. ठीक आहे. आता जर आपण एक्सटर्नल ह्या कॅन्टिलिव्हर वरती लोड अप्लाय केला तर हा जो बीम आहे तो अशा पद्धतीने बेंड होईल. ठीक आहे, बेंड होईल. आता जर इथं जे तुम्हाला पोर्शन दिसतोय अशा टाईपचा हा वाला, जर याला उलट केलं मुलांनो तर तुम्हाला असाच दिसेल तो.
बरोबर आहे की नाही, असाच दिसेल. कधी ज्यावेळेस आपण सेंटर पॉइंटला या ठिकाणी लोड अप्लाय केलो तर तो अशा पद्धतीनं बेंड झाला आणि आपल्याला ह्या ठिकाणी दोन इन्व्हर्टेड कॅन्टिलिव्हर्स बघायला मिळाले. बरोबर आहे की नाही. ह्या कॅन्टिलिव्हरला जर तुम्ही उलट केलं तर तुम्हाला अशा टाईपचं स्ट्रक्चर दिसेल. कन्फ्युजन करून घ्यायचं नाहीये. आता हा फिक्स एंड आहे त्याचा, असं कन्सिडर करू जसं की हा फिक्स एंड आहे आणि त्याचा फ्री एंड कोणता आहे, हा वाला बी पॉइंट. आणि या फ्री एंडला या ठिकाणी लोड किती आहे, W/2. ओके. तर आता आपण कॅन्टिलिव्हरच्या कन्सेप्टनुसार बेंडिंग मोमेंट कसं काढायचं ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर पहिल्यांदा पुढे काय लिहायचं एक्झाम थेरीमध्ये ते बघा. दिस सिस्टम इज इक्वल टू टू इन्व्हर्टेड कॅन्टिलिव्हर्स विच इज लोडेड ॲट इट्स एंड A and B अँड फिक्स्ड ॲट O डॅश. जसं की या ठिकाणी बघा O डॅशला फिक्स कन्सिडर करा तर या ठिकाणी तुम्हाला दोन इन्व्हर्टेड कॅन्टिलिव्हर्स बघायला मिळतील जे की त्याच्या फ्री एंडला या ठिकाणी W/2 वेट अटॅच आहे. बरोबर, ठीक आहे. आता आपण काय करूया मुलांना, नेक्स्ट स्टेप, ह्या बीमच्या ओरिजिन पॉईंट पासून एक पी पॉईंट कन्सिडर करू. पी पॉईंट जो की X इतक्या अंतरावर प्रेझेंट आहे. हा पी पॉईंट जो आहे तो असा पॉईंट आहे त्याला आपण इक्विलिब्रियम पॉईंट म्हणतो. ठीक आहे. आपण असं मानून चालतो किंवा कन्सिडर करून चालतो की पी पॉईंटच्या मागचा जो काही बीम आहे, जसं की आता या ठिकाणी इन्व्हर्टेड कॅन्टिलिव्हर आहे. ठीक आहे. याला आपण सोयीस्कर करून तुम्ही इमॅजिन करू शकता. ह्या पी पॉईंटच्या मागचा जो पार्ट आहे बीमचा तो बेंडिंग मध्ये पार्टिसिपेट करत नाही असं आपण कन्सिडर करून चालतो. ठीक आहे. आता ह्या बीम मध्ये जो बेंडिंग मध्ये पार्टिसिपेट करत आहे तो पार्ट कोणता आहे, ह्या पी पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंतचा. ठीक आहे, हा वाला. क्लिअर झालं. तर आपण एक पी पॉइंट कन्सिडर करूया जे की इक्विलिब्रियम पॉइंट आहे आणि त्या पॉइंटच्या अलॉंग आपण ह्या बीमचं बेंडिंग मोमेंट फाइंड आउट करू आणि त्यानंतर ते डिराईव्ह करून सॉल्व्ह करून आपण तो अलॉंग पी पॉइंट डिप्रेशन किती झालेला आहे किंवा त्या ठिकाणी तो बीम बेंड किती झालेला आहे त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करू आणि शेवटी नंतर आपण त्याला मॅक्झिमम डिप्रेशन कसं फाइंड आउट करायचं ते आपण त्या ठिकाणी फाइंड आउट करूया. ठीक आहे. चला तर मग वन बाय वन या ठिकाणी पाहूया. जसं की कन्सिडर ए पॉइंट पी ॲट अ डिस्टन्स एक्स फ्रॉम सेंटर ओ. देन आता या ठिकाणी बीम बेंड झालाय म्हणजे त्याचं एक्सटर्नल बेंडिंग मोमेंट आपल्याला फाइंड आउट करता येईल. तर बघा एक्सटर्नल बेंडिंग मोमेंट ड्यू टू लोड ह्या ठिकाणी W नाही मुलांनो, इथं W/2, कारण का आपण इन्व्हर्टेड कॅन्टिलिव्हर कन्सिडर करतोय. तर आता आपला फ्री एंडला जो लोड आहे तो किती आहे, W/2 आहे. कोणत्याही एका साईडचा तुम्ही कॅन्टिलिव्हर घेऊन डिराईव्ह करा, काही फरक पडत नाही बरं का. तुम्हाला प्रश्न पडला असेल सर तुम्ही इकडच्या साईडचाच कॅन्टिलिव्हर घेताय इकडचं काय नाही, तुम्ही इकडचं पण घेऊन फाइंड आउट करू शकता, काही इश्यू नाही. ठीक आहे. परंतु आपण हा वाला घेऊन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करत आहोत. ठीक आहे. चला तर बघा या ठिकाणी एक्सटर्नल बेंडिंग मोमेंट ड्यू टू लोड W/2 ॲट पॉइंट पी. आता बेंडिंग मोमेंटचा फॉर्म्युला काय आहे तर फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता ह्या ठिकाणी फोर्सचं काम कोण करत आहे मुलांनो, जो आपण एक्सटर्नल लोड अप्लाय केलेला आहे. या ठिकाणी किती आहे W/2. तर फोर्सला आपण W/2 न रिप्लेस करू शकतो. तर फोर्स इज इक्वल टू W/2 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठलं कन्सिडर करायचं, आपण असं मानून चालतोय की पी पॉइंट पर्यंतचा जो काही बीम आहे तो या ठिकाणी बेंडिंग मध्ये पार्टिसिपेट करत नाही. तर या ठिकाणी बेंडिंग मध्ये पार्टिसिपेट कोणता पार्ट करतोय, पी पासून बी पर्यंत. तर या ठिकाणी डिस्टन्स किती झालं, जर टोटल डिस्टन्स ओरिजिन पासून बी पर्यंत L/2 असेल तर ह्या ठिकाणी मुलांनो पी पासून बी पर्यंत काय बनेल, L/2 मायनस एक्स. कारण का ओ पॉइंट पासून पी पर्यंत डिस्टन्स जे आहे ते आपण एक्स कन्सिडर केलेलं आहे. तर आता बीम बेंडिंग ऑफ बीम मध्ये पार्टिसिपेट करणारा डिस्टन्स कोणता झाला, L/2 मायनस एक्स. तेच आपण या ठिकाणी कन्सिडर करूया परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर पुट करा या ठिकाणी व्हॅल्यू परपेंडिक्युलर डिस्टन्सच्या ठिकाणी L/2 मायनस एक्स. याला इक्वेशन नंबर 1 म्हणून. आता बीम मध्ये इलास्टिसिटी प्रॉपर्टी आहे त्यामुळे त्याचं इंटरनल बेंडिंग मोमेंट सुद्धा आपल्याला फाइंड आउट करता येईल. आणि इंटरनल बेंडिंग मोमेंट किती आहे तर Y इंटू Ig/R. हे डेरिव्हेशन आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे.
त्यामध्ये वाय जे आहे त्याला आपण यंग्स मॉड्युलस असं म्हणतो, आय ला आपण जॉमेट्रिकल मोमेंट ऑफ इनर्शिया असं म्हणतो, आणि आर जे आहे त्याला आपण रेडियस ऑफ कर्वेचर म्हणतो. ठीक आहे. आता ॲट इक्विलिब्रियम म्हणजे जो बीम आहे तो आता असा इक्विलिब्रियम मध्ये आहे, समजा असा पॉइंट की त्या ठिकाणी तो बीम बेंड व्हायचं थांबलेला आहे किंवा तो आता मूव्ह होत नाहीये किंवा डिस्प्लेस होत नाही, तशी पोझिशन. तर त्या इक्विलिब्रियम पोझिशनला जो बीमची इंटरनल बेंडिंग मोमेंट आहे ती एक्सटर्नल बेंडिंग मोमेंटच्या इक्वल बनते. ठीक आहे. तर आता इक्वेशन 1 आणि 2 वरून आपल्याला या ठिकाणी इक्वेट करायचं आहे. तर काय मिळेल, इंटरनल बेंडिंग मोमेंट म्हणजेच काय, वाय आय जी अपॉन आर इज इक्वल टू W/2 इंटू L/2 मायनस एक्स. पुढे आता मला 1 अपॉन आर ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर इज इक्वल टू काय मिळेल, हे वाय इंटू आय जी इकडे डिनॉमिनेटरला जाईल. तर 1 अपॉन वाय इंटू आय जी इन ब्रॅकेट W/2 इन ब्रॅकेट L/2 मायनस एक्स. याला इक्वेशन नंबर 3 म्हणूया. तर अकॉर्डिंग टू द नॉलेज ऑफ डिफरन्शियल कॅल्क्युलस द व्हॅल्यू ऑफ रेसिप्रोकल ऑफ रेडियस ऑफ कर्वेचर इज d2y अपॉन dx स्क्वेअर. हा जो फॉर्म्युला आहे तो आपण डायरेक्ट या ठिकाणी यूज करणार आहोत. त्याचं डेरिव्हेशन आहे पण त्याची काही आवश्यकता नाही आहे आपल्याला, म्हणून आपण ते डायरेक्ट यूज करणार आहोत. तर 1 अपॉन आरच्या ठिकाणी d2y अपॉन dx स्क्वेअर पुट करा. तर काय मिळेल, इज इक्वल टू 1 अपॉन वाय इंटू आय जी इन ब्रॅकेट W/2 इंटू L/2 मायनस एक्स. त्याला इक्वेशन नंबर 5 म्हणा. आपल्याला काय करायचंय मुलांनो, आपण पी पॉईंट रेफरन्स पॉईंट कन्सिडर केलेला आहे या ठिकाणी, बरोबर. तर पी पॉईंटच्या अलॉंग डिप्रेशन किती झालं बीम मध्ये ते पहिल्यांदा काढू आपण. म्हणजे आपण कन्सिडर करू की तो पी पॉईंटच्या अलॉंग वाईत का डिप्रेस झालेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला वाय ची व्हॅल्यू पहिल्यांदा फाइंड आउट करायची आहे. तर तो वाय कुठला, हा वाला. हे बघा या ठिकाणी स्मॉल वाय दिसतोय बघा. हा जो स्मॉल वाय आहे तो आपण डिप्रेशन साठी यूज करतो आणि हे कॅपिटल वाय यंग्स मॉड्युलस आहे, बरं का, यामध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाहीये. तर बघा आता आपल्याला वाय फाइंड आउट करायचा असेल तर या इक्वेशनला म्हणजे इक्वेशन नंबर 5 ला आपल्याला 2 वेळेस इंटिग्रेशन करावं लागेल किंवा 2 वेळा इंटिग्रेट करावं लागेल, तर आपल्याला वाय ची व्हॅल्यू मिळून जाईल. तर करूया आपण. तर इंटिग्रेटिंग इक्वेशन नंबर 5 विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल, जर d2y अपॉन dx स्क्वेअरचं इंटिग्रेशन केलं तर आपल्याला या ठिकाणी त्याचं इंटिग्रेशन मिळते मुलांना dy/dx. या ठिकाणी एक डेरिव्हेटिव्ह व्हॅनिश होते. इज इक्वल टू 1 अपॉन वाय इंटू आय जी इन ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ W/2 इंटू इन ब्रॅकेट L/2 मायनस एक्स dx प्लस C1. आता हे C1 काय आहे, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. पुढे dy/dx इज इक्वल टू W. आता या ठिकाणी मी काय करतोय, W/2 कॉन्स्टंट आहे म्हणून इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊन टाकू. तर W/2 इंटू वाय इंटू आय जी इन ब्रॅकेट, आता इथं बघा याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे आपल्याला. L/2 कॉन्स्टंट आहे, इथं काही नाही म्हणजे 1 असतं, तर 1चं इंटिग्रेशन किती येणार, एक्स मायनस एक्सचं इंटिग्रेशन x²/2 प्लस C1 कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन C1. आता काय करायचं आपल्याला, C1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर C1 ची व्हॅल्यू फाइंड आउट कशी करायची, तर आपण या ठिकाणी बाउंड्री कंडिशन यूज करणार आहोत. कोणती, ॲट x इज इक्वल टू 0 dy/dx इज इक्वल टू 0. म्हणजे आता बीमचं जे पोझिशन आहे किंवा ह्या पॉईंटचं जे बीमचं पोझिशन आहे ते एक्सची व्हॅल्यू आपण काय करूया, 0 घेऊ. म्हणजे ह्या ठिकाणी घेऊया. आणि आपल्याला माहिती आहे पी पॉईंट पर्यंत बीम बेंडिंग मध्ये पार्टिसिपेट करत नाही. समजा आपण एक्सची व्हॅल्यू 0 घेतली तर या ठिकाणी बीम बेंड होत आहे का हो, नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला डिप्रेशन सुद्धा बघायला मिळत नाही. म्हणजे या ठिकाणी वायची व्हॅल्यू पण 0 होणार, एक्सची व्हॅल्यू 0 असेल तर. जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं आपल्याला डिप्रेशन मिळेल, परंतु आपल्याला एक्स इज इक्वल टू 0 ला डिप्रेशन मिळेल का, नाही. तर एक्स इज इक्वल टू 0 असेल तर त्याची जी डेरिव्हेटिव्ह आहे ती सुद्धा या ठिकाणी 0 होईल. म्हणून आपल्याला C1 ची व्हॅल्यू मिळेल मुलांना 0. कसं, तर dy/dx ची व्हॅल्यू इथे पुट करा आणि x ची व्हॅल्यू इथे पुट करा. ह्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला C1 ची व्हॅल्यू मिळेल 0. पुढे ही C1 ची व्हॅल्यू ह्या वरच्या इक्वेशन मध्ये पुट करा. तर काय मिळेल, dy/dx इज इक्वल टू W/2y इंटू आय जी इन ब्रॅकेट L/2 इंटू एक्स मायनस x²/2. ओके. आपल्याला y पाहिजे तर परत याला इंटिग्रेट करूया. तर काय मिळेल, dy/dx इंटिग्रेशन काय मिळेल, y इज इक्वल टू W/2y इंटू आय जी इन ब्रॅकेट. आता इथं बघा L/2 कॉन्स्टंट आहे, एक्सचं इंटिग्रेशन x²/2 मायनस इथं बघा हे 1/2 साईडला ठेवा. तर x²चं इंटिग्रेशन येईल मुलांना x³/3 आणि 3 इंटू 2 किती 6 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन C2. परत आपण या ठिकाणी बाउंड्री कंडिशन यूज करणार आहोत.
ॲट एक्स इज इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू 0. म्हणजे एक्स इज इक्वल टू 0 ला आपल्याला डिप्रेशन मिळणारच नाही, म्हणून वायची व्हॅल्यू सुद्धा 0 होते. आता ह्या व्हॅल्यूज आपण वरच्या इक्वेशन मध्ये पुट केलो तर C2 ची व्हॅल्यू मिळेल 0. ही C2 ची व्हॅल्यू वरच्या इक्वेशन मध्ये पुट करा तर आपल्याला नवीन इक्वेशन मिळेल y इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन 2y इंटू आय झी इन ब्रॅकेट एल एक्स स्क्वेअर बाय 4 मायनस एक्स क्यूब अपॉन 6. आणि हे जे इक्वेशन आहे मुलांनो ते डिप्रेशनचं इक्वेशन आहे अलॉंग पॉइंट पी किंवा ॲट पॉइंट पी. परंतु आपल्याला काय पाहिजे, मॅक्झिमम डिप्रेशन पाहिजे, मॅक्झिमम डिप्रेशन. आता मॅक्झिमम डिप्रेशन कुठे मिळेल, एक्सच्या कोणत्या व्हॅल्यूला आपल्याला मॅक्झिमम डिप्रेशन बघायला मिळेल. तर जसं जसं आपण इकडे जाऊया पुढं 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 बघा, आता पी पॉईंट पर्यंत बिलकुल डिप्रेशन नाही असं आपण कन्सिडर करतो, परंतु पी पॉईंट पासून पुढे पुढे गेलो तर या ठिकाणी मॅक्झिमम डिप्रेशन आपल्याला बघायला मिळत आहे. तुम्ही याला इन्व्हर्टेड कॅन्टिलिव्हर कन्सिडर करून आपण सॉल्व्ह करतोय हे डोक्यात ठेवा मुलांनो, इथं कन्फ्युजन करून घेऊ नका. तुम्हाला वाटत असेल सर सेंटर पॉइंटला मॅक्झिमम डिप्रेशन या ठिकाणी मिळतोय, परंतु आपण इन्व्हर्टेड कॅन्टिलिव्हर कन्सिडर करून डेरिव्हेशन डिराईव्ह करत आहोत, तर आपल्याला मॅक्झिमम डिप्रेशन इकडे बघायला लागणार. तर एक्स ची व्हॅल्यू आपण L/2 पुट केली तर आपल्याला ह्या पॉइंटला मॅक्झिमम डिप्रेशन बघायला मिळत आहे. ठीक आहे, तर बघू आपण एक्स ची व्हॅल्यू L/2 पुट करून तर मॅक्झिमम डिप्रेशन किती मिळतं तर ते बघूया. त्या ठिकाणी मॅक्झिमम डिप्रेशनला आपण डेल्टाने रिप्रेझेंट करतो. काही बुकमध्ये Y0 वगैरे यूज करतात, परंतु आपण डेल्टा या ठिकाणी यूज करत आहोत. तर वायच्या ठिकाणी डेल्टा पुट करा इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन 2y इंटू आय झी इन ब्रॅकेट. आता ह्याला जर सिम्प्लिफाय केलात मुलांनो, एक्सच्या ठिकाणी जर L/2 पुट केलं तर आपल्याला मिळेल एल क्यूब डिवायडेड बाय 16 मायनस एल क्यूब डिवायडेड बाय 48 इज इक्वल टू डब्ल्यू एल क्यूब या ठिकाणी कॉमन घेऊन टाकूया डिवायडेड बाय 2y इंटू आय झी. इथं याचं एलसीएम घेतलं तर आपल्याला मिळेल मुलांनो 3 मायनस 1 अपॉन 48 इज इक्वल टू डब्ल्यू एल क्यूब अपॉन 2y इंटू आय झी इन ब्रॅकेट 2/48. आता इथं 2 टू गेट कॅन्सल तर आपल्याला मॅक्झिमम डिप्रेशनची व्हॅल्यू मिळाली डेल्टा इज इक्वल टू डब्ल्यू एल क्यूब डिवायडेड बाय 48 वाय आय झी. तर हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला मॅक्झिमम डिप्रेशन ऑफ बीम सपोर्टेड ॲट बोथ एंड when the weight of beam is neglected, ह्या केसला आपल्याला मॅक्झिमम डिप्रेशनची व्हॅल्यू मिळाली डब्ल्यू एल क्यूब डिवायडेड बाय 48 वाय इंटू आय झी. ठीक आहे, अशा पद्धतीनं हा डेरिव्हेशन आपण या ठिकाणी डिराईव्ह केलेला आहे. तर बघा आपल्याला मॅक्झिमम डिप्रेशन कुठे मिळत आहे, बीमच्या सेंटर पॉइंटला, बरोबर आहे की नाही, बीमच्या सेंटर पॉइंटला डब्ल्यू एल क्यूब डिवाइड बाय 48 वाय इंटू आय झी. बरोबर. तर अशा पद्धतीने आपल्याला हे डेरिव्हेशन आपण या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायचं विसरू नका, जेणेकरून वेळोवेळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. आणि तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचं पण बेनिफिट होईल. ठीक आहे, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.